सकल राजपूत समाजाच्या वतीने गिरीश भाऊ या ठिकाणी पाचोरा तहसील आवारामध्ये राजपूत समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज दिनांक 3 मार्च 2024 रोजी उपोषणास 13वा दिवस उलटूनही कुठलीही पाचोरा प्रशासनातर्फे कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही। पाचोरा प्रशासन इतकं ढिम्म का असा सवाल येथील ज्या त्यांच्यासोबत जे आहेत त्यांचे सहकारी हे विचारित आहेत। आपण त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेऊया। साहेब, नेमकं आपलं उपोषण जे सुरू आहे ते आज कितवा दिवस आहे आणि पाचोरा प्रशासनामधून काही आश्वासन देण्यात आलेलं आहे का? डॉक्टरांनी या ठिकाणी येऊन काही पाहणी केलेली आहे का व आपणास पुढील काही सल्ला दिलेला आहे का? सदर आज उपोषणाचा 13वा दिवस आलेला आहे। गेल्या 20 तारखेपासून गिरीश भाऊ परदेशी हे सकल राजपूत समाजाच्या काही विविध मागण्यांसाठी इथं उपोषण करत आहे। तरी त्यांची तब्येत आज 13वा दिवस उलटूनही अत्यंत परिस्थितीमध्ये साधारण काल रात्री 2 वाजेच्या सुमारास त्यांची तब्येत इतकी बिकट कंडिशनमध्ये बिघडलेली होती। हो, आज सकाळी डॉक्टर बोलवले असता त्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही यांना जळगाव घेऊन जा। हे प्रशासनाकडून आम्हाला उत्तर भेटतंय। आज तो माणूस कुठलाही त्याच्या वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा कोणत्याही त्याच्या आर्थिक स्वार्थासाठी इथं बसलेला नाही, तर समस्त राजपूत समाजाच्या विविध मागण्यांसाठी बसलेला आहे। आणि आज प्रशासनाच्या वतीने 13 दिवस उलटूनही तो माणूस आज बिन अन्न पाण्याचा इथं बसलेला असताना त्याचा एक अतिशय दयनीय वागणूक या प्रशासनाकडून मिळत आहे। तरी याची कुठलाही अधिकारी म्हणा किंवा स्थानिक प्रशासन म्हणा किंवा वरिष्ठ प्रशासन म्हणा यांच्याकडून कुठलीच दखल घेतली जात नाही आहे व समाज बांधवांनी याची पुरेपूर दखल घेऊन हे सरकारला याची अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही। राजपूत समाज हा कितीही शांत असला आणि आमचं हे भाऊंचं जे आंदोलन आहे हे एकदम शांततेच्या वतीने चालू आहे। कुठल्याही प्रकारचा आक्रोश न करता, कोणाला आरोप प्रत्यारोप न करताना हे एकदम शांत गतीने त्यांचं उपोषण चालू होतं। पण आज दुर्दैवाने 13 दिवस उलटून गेले। काल रात्री त्यांची तब्येत खूप जास्त प्रमाणात बिघडली होती, पण रात्री तो कुठली व्यवस्था नसल्या कारणाने आम्ही सकाळी डॉक्टरांना बोलवलं असता, स्वतः बोलवलं तर त्यांनी अशी माहिती दिली की तुम्ही यांना जळगाव ॲडमिट करा। मग शासनाकडून जर असं उत्तर भेटतंय तर हे कितपत योग्य आहे बा, असा सवाल मी प्रशासनाला विचारतो।